येस, हॅलो. सध्या खूप वेगळे विषय असतात, पण तरी प्रश्न पडतो की नक्की कुठला विषय घ्यायला हवा आहे. आत्ता बरेच आपण रिलेशनशिपचे इश्यू ऐकतो किंवा त्याच्यावरती कोचिंग चालू आहे, त्याच्यावरती व्हिडिओज चालू आहेत आणि बरंच काय त्याच्यासाठी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात बरंच काय चालू आहे. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की अरे हां, याच विषयावरती खरं तर जास्ती बोलायची गरज आहे, कारण लोकं फ्रस्ट्रेट आहेत आणि कन्फ्युज्ड आहेत असं मला वाटतं. सो बेसिकली आत्ता खूप वेगळ्या टर्म मीही ऐकल्या, तुम्ही ऐकल्या असेल. सिच्युएशनशिप असेल, सिरियस रिलेशनशिप असेल किंवा अजून माहिती नाही काय रूस्टर आहे, घोस्ट आहे, आय डोंट नो. खूप वेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत. आणि खरं तर तुम्ही, मी किंवा आम्ही कोणी असं ठरवू नाही शकत की कुठलं योग्य आणि कुठलं अयोग्य आहे किंवा काय करायला पाहिजे आणि काय करायला नाही पाहिजे. पण सतत एक काळजी असते की जे काही करायचं असेल ते योग्य विचार करून करा. कारण तुमच्या दोन म्हणजे कुठलंही नातं म्हटलं तर दोन लोकांचा विषय तिथे येतो. फक्त कुठल्या बेसिसवर तुम्ही एकत्र येत आहे, काय त्या नात्याला नाव असणार आहे, मग ते टेम्पररी असेल किंवा आणखी काही असेल, तर ती क्लॅरिटी मात्र दोघांना असावी. असं होऊ नये की एक त्याच्यामध्ये गुंतत गेला आहे आणि त्याच्यातून दुसरा म्हणतो की नाही मला काही करायचंच नाही आहे किंवा वाईस वर्सा, मुलगी असेल किंवा मुलगा असेल. जर आपण इतके ओपनच आहात, तर मग याही बाबतीत ओपन राहावं आणि जेव्हा ह्या नात्याला फुलस्टॉप लावायची वेळ येणार असेल, तेव्हा म्युच्युअली फुलस्टॉप लावावा. तुम्ही कमिट करता एकासाठी म्हणजे लग्नासाठी किंवा सिरियस रिलेशनशिपसाठी आणि नंतर बॅकआउट करणार असाल, तर त्यांनी खूप गोष्टी बिघडतात आणि तसं करू नये. आणि आत्ताची जनरेशन तशी आहे की मग ती मुलगी का असेना, तिलाही असं वाटतं की अरे हां, काय हरकत आहे. जर तेवढ्यापुरत्या गरजा असतील आणि ती मॅनेजमेंट तुम्हाला शोधायची असेल, तर तुम्ही तुमच्यासाठी या गोष्टी करूच शकता. फक्त सतत मी वेगळ्या व्हिडिओमधून एवढंच सांगत असते की ती ट्रान्सपरन्सी ठेवा. कोणीही कोणाला फसवू नका. म्हणजे कुठल्या ब्लेम गेममध्ये किंवा त्याच्यानंतर होणाऱ्या भावनिक त्रासामध्ये कोणीही अडकणार नाही. कारण एकदा तसं झालं की मग त्याचा इम्पॅक्ट हेल्थवरती, कामावरती अशा अनेक ठिकाणी होत राहतो. त्याच्यामुळे ती क्लॅरिटी ठेवा आणि जे पटतंय, जे झेपतंय ते करा. ओके, चलो बाय.